नमस्कार, आरतीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे मसाला भेंडी। ही बाजारातून मी भेंडी आणली, स्वच्छ 2-3 वेळा धुतली आणि स्वच्छ कपड्यांनी पुसून घेतली। आणि सुरुवातीचं जे हे आहे देठ सुरुवात आणि हे मी कट करून घेतलं। आणि मोठी भेंडी असतील तर 2 भाग करायचे आणि जर छोटं असेल तर त्याचं एकच ठेवायचं। छान भाजी होती अशी केली तर। ही अशी बाजारात आणलेली भेंडी ती मी ह्या प्रकारे चिरून ठेवली। आता त्याला लागणारं साहित्य, हे फोडणीला जिरे, मोहरी, हळद त्याला लागेल, मीठ चवीला लागेल, साखरेची एक थोडी चवीला साखर लागेल, धण्याची पावडर आणि त्याला जे मी वाटण तयार केलेलं आहे, ओलं खोबरं आहे हे मी खोळून घेतलं। आणि त्याला मी वाटण म्हणजे थोडी कोथिंबीर आहे, 6 ते 7 लसणीच्या पाकळ्या आहेत, 3 ते 4 छोट्या मिरच्या आहेत। तुम्हाला तिखट कसं पाहिजे ते तुम्ही त्याच्यावर ठरवू शकता। आणि हा अर्धा इंच आल्याचा तुकडा तो मी बारीक तुकडे करून त्याचं हे वाटण तयार केलेलं आहे। हे बघा, कोथिंबीर, मिरची, आलं, लसूण ह्याचं मी सगळं पहिला भरपूर कोथिंबीर असेल तर अतिशय छान लागतं। आणि याच्यावर थोडं लिंबू पिळून ठेवायचं। फोडणीला द्यायच्या आधी एक थोडं अर्धा हे पाव किलो भेंडी आहे घेतलेली मी, आणि मी त्यात लिंबू पिळून तसं थोडा वेळ मिक्स करून ठेवते आणि थोडं चवीला मीठ घालते, जास्त नाही थोडं, पण असं हे थोडं लिंबू लावून मीठ लावून ठेवायचं। आणि मग आपण फोडणीची तयारी करायची। पण तोपर्यंत 2 मिनटं भेंडीला लिंबू आणि मिठामुळे ते छान लागतं आणि भेंडी जराही चिकट होत नाही। आता पॅन मी गॅसवर ठेवलेला आहे, पॅन गरम झाला असेल तर मी आता हे तेल टाकते। भेंडीच्या भाजीला थोडं जरा जास्त तेल असेल तर जास्त छान लागते। तर हे तेल मी टाकलेलं आहे। आणि कुठची भाजी करायची असेल, फोडणी करायची असेल तर नेहमी आधी सुरुवातीला मोहरी टाकावी, कारण मोहरी व्हायला वेळ लागते। जिरे जर आपण टाकले पहिल्यांदा तर जिरे जळून जातात आणि मोहरी थोडी कच्ची राहते। तेवढ्यासाठी कधीही फोडणी करायची असेल तर त्यामध्ये प्रथम मोहरी टाकावी आणि मोहरी तडतडल्यानंतर त्याच्यावर जिरे टाकावे। आता तेल गरम होत आहे, मोहरी होईल आता त्याच्यात। मोहरी तडतडायला सुरू झालेली आहे, पण प्रथम नेहमी भाजीला मोहरी टाकावी, नंतर जिरे टाकावे। अर्धा टीस्पून जिरे आणि अर्धा टीस्पून मोहरी टाकायची आणि थोडा हिंग, एवढं हा पिंचभर हिंग टाकायचा। आता ते मोहरी तडतडायला लागली आणि जिरे पण झालेले आहेत, तर आता ही भेंडी टाकायची। छान परतून घ्यायची। थोडी परती त्याच्यात हळदीची चिमट टाकायची, चिमटी टाकली की भेंडी हिरवीगार राहते, असं आमची आजी सांगायची, सासूबाई पण सांगायचं। 5 मिनटं झालेली आहेत, भेंडी छान आपली शिजलेली असतील तर मी आता झाकण काढते आणि तो जो आपला वाटलेला मसाला आहे, मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण आणि खोबरं ओलं, तो मी सगळा त्याच्यात आता टाकते। आणि याच्यात वाटणात पाणी बिलकुल टाकायचं नाही, सुखंच वाटण वाटायचं आणि भरभरीत वाटायचं, एकदम बारीक पण नाही आणि एकदम जाडं पण नाही, ते भरभरीत वाटून घ्यायचं। भेंडीला कुठेही पाण्याचा अंश असेल तर राहिला तर भेंडी चिकट होतात आणि ते हळद टाकल्यामुळे भेंडी हिरवीगार राहते, त्याचा रंग बदलत नाही भेंड्याचा। आता आपण त्याला मीठ टाकूया चवीप्रमाणे। तिखट मी 3 मिरच्या घातलेल्याच आहेत त्या वाटणामध्ये, तर तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर ते तुम्ही कुठची मिरची वापरता त्याच्यावर आहे, तर तुम्ही आणि त्याच्यावर धण्याची पावडर टाकायची थोडी, 1 चमचाभर, आणि चवीला साखर। हे 1.25 चमचा मी साखर टाकलेली आहे
कारण साखर टाकली की आंबट गोड लिंबू असल्यामुळे ते थोडं आंबट असतं, त्यामुळे ते लिंबामुळे साखरेमुळे त्याला छान चव येते. आता बघा कशी छान मसाला आपला त्याच्यात मिक्स झालेला आहे. झाकण ठेवते. 5 ते 7 मिनटं झालेली आहे. भाजी आपली तयार आहे. हे बघा, एक सेकंद. हे बघा किती सुंदर भेंडी हिरवीगार दिसतात. मसाला पण त्याच्यात हे झालेला आहे, मग झालेला आहे. त्यामुळे ही अशी आपली मसाला भेंडी. ही भाजी तुम्ही कुठे पिकनिकला जात असाल तर पुरींबरोबर, पुऱ्या आणि भाजी खूप छान लागते. श्रीखंड पण असतात आपल्यासोबत, त्यावेळेस किंवा मुलांना डब्यामध्ये टिफिनमध्ये घरात आपल्या कोणालाही सगळ्यांना ती सुखी असल्यामुळे आणि सगळ्यांना आवडेल. तुम्ही नक्की करून बघा आणि तुमचा अभिप्राय काय आहे तो मला नक्की कळवा. हे बघा, ही बघा मसाला भेंडी आपली तयार आहे. तुम्ही करून बघा आणि तुम्हाला कशी वाटते ते मला सांगा.